नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले एसएससी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर। आपण आज बघणार आहोत जीएमसी धुळे ग्रुप डी एक्झामची क्वालिफाइंग रिझल्ट लिस्ट IBPSने नुकतीच आज प्रसिद्ध केलेली आहे। तुम्हाला हा रिझल्ट gmcdhule.com वर दिसेल। तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरच ही PDF जीएमसी धुळे ग्रुप डी रिझल्टची PDF मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता रिझल्ट तुम्हाला कसा बघायचा आहे। जीएमसी धुळे या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं पेज दिसेल आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवर हे अक्षर धावताना दिसते, कंबाइंड रिझल्ट क्लास 4। इथे या वेबसाईटवर टच करा, जीएमसी धुळेची PDF डाउनलोड होईल। PDF ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही झूम करून बघू शकता, इथे डेट ऑफ एक्झाम दिलेली आहे 18 सप्टेंबर 2024 या रोजी तुमची जीएमसी धुळेची एक्झाम झालेली होती आणि तुमची इथं क्वालिफाइंग कॅन्डिडेट लिस्ट आलेली आहे आज। आणि इथे हॉस्पिटलचं नाव आहे श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे। या ग्रुप डी पदासाठी जागा होती इथे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चेक करू शकता, लेफ्ट साईडला दिसत आहे रोल नंबर आणि इथे दिसत आहे तुम्हाला सिरियल नंबर, जे तुमची रँक असेल ती सिरियल नंबर, आणि इथं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रिझल्ट चेक करताना रजिस्ट्रेशन नंबर बघूनच चेक करावा, कारण की तुम्हाला लवकर सापडल्या जाईल तुमचा रिझल्ट। आणि इथे कास्ट दिली आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काय आहे ते, आणि इथे तुमचं लिंग दिलेले आहे मेल फिमेल, आणि तुमचं इथे डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे आणि तुमची इथे नाव दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा इथे विषय दिलेले आहे, इंग्लिश विषय, मराठी, GK आणि गणिताला किती पडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो 50 पैकी तुम्हाला इथे दिलेले आहेत 200 पैकी किती मार्क पडले आहेत। या विद्यार्थ्याला मित्रांनो आदित्य सुनील पवार या विद्यार्थ्यांना 50 पैकी 44 पडलेले आहेत इंग्लिशला, आणि मराठीला 50 पैकी 48 पडलेले आहेत, आणि GKला 50 पैकी 40 पडलेले आहेत, आणि गणितामध्ये 42 पडलेले आहेत। एकूण 174 मार्क पडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि या विद्यार्थ्याचे हायर्स क्वालिफिकेशन किती आहे, 12वी पास आहे HSC, आणि SSC मिनिमम आहे। तर या SSCला मार्क पडलेले आहेत त्याला 89%। तुम्ही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चेक करू शकता। पोस्ट कोणती आहे, ही ॲनिमल हाऊस अटेंडंटची आहे। आणि पुढे तुम्ही बघू शकता रँक वाईज, तुम्ही कास्ट वाईज बी बघू शकता आणि रँक काढू शकता स्वतः। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जाहिरातीप्रमाणे तुम्ही जागा बघून तुम्ही तुमची रँक काढू शकता, आणि तुम्ही इथे तुमची जी पोस्ट आहे पोस्टनुसार चेक करू शकता। ही आहे अटेंडंट या पोस्टसाठी ग्रुप डीच्या। वेगवेगळ्या पोस्टनुसार वेगवेगळी लिस्ट दिलेली आहे, इथे तुम्ही चेक करून घेऊ शकता। इथे आहे बार्बर या पोस्टसाठी दिलेली आहे। इथे चौकीदार या पदासाठी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो इथे कुकसाठी दिलेली आहे। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात बघूनच तुम्ही तुमची रँक निवडा, म्हणजे तुम्हाला त्याच्यात फायदा होईल की तुम्ही याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकता की नाही ते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लागायचे चान्स असेल तर तुम्हाला 90+ पडणे गरजेचे आहे, कारण की 90 मार्काला विद्यार्थी मित्रांनो क्वालिफाय व्हायचं आहे एक्झाममध्ये, आणि 100 ते 120 SC आणि STचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे, आणि ओपनचा कट ऑफ हा 135+ लागण्याची शक्यता आहे, आणि OBCचा 130+ लागण्याची शक्यता आहे।
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे रिझल्ट तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला ही PDF टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला अशी नवनवीन अपडेट मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा.